श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. कसे असतात निश्चित मजेत असाल, तसेच मजेत राहा. तर पहा, भरपूर जणांना खूप असे प्रॉब्लेम असतात, खूप अशा समस्या असतात, त्यांच्यावरती तोडगे निघत नाही. त्याचप्रमाणे काहींना आता लग्न सराई चालू आहे, काहींचे लग्न जमवण्याची गडबड असते, पण लग्न जुळत नाही. अगदी लग्न जुळत येतात ते मोडतात, मुली पाहायला जातात पण मुलींचा नकार येतो. अगदी घरी भरभरून असतं, सर्व काही व्यवस्थित असतं, छान असतं, तरीही काही गोष्टी जुळून येत नाहीत. काही गोष्टींमुळे जमणारेही लग्नही तुटतात. त्याचप्रमाणे चांगला संसार चालू असतानाही तिथे काही ना काही मिठाचा खराब पडतो. त्याचप्रमाणे भरपूर लोकांचे डील्स वगैरे फार रेडी असतात, आज पूर्ण होतील असं वाटत असतं, पण काही कारणास्तव ते मोडतात किंवा कोणतेही आजारपण, कोणतीही दुर्घटना अगदीच घडते. अगदी सकाळी खूप छान, रात्रीपर्यंत सर्व छान चाललेलं असतं, सकाळी उठलं इतकं वाईट आणि इतकं निगेटिव्ह वेव्स येतात का कुठून होतं ते काहीच कळत नाही, की बाबा हे असं कशामुळे घडलं, आता तर सर्व काही छान होतं ना, आताच असं का घडलं, असं सर्व होतं. तर हे सर्व होऊ नये आणि आपल्याला काही क्षणात अनुभूती यावी असा साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय तुम्ही कधीही करू शकता, कोणत्याही वारी करू शकता. फक्त ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे मासिक धर्म असेल त्यावेळेस थोडंसं टाळा, त्या दिवशी केलं तरी हरकत नाही. असा साधा सोपा उपाय आहे, कारण यासाठी आपल्याला कुठेही देवघराच्या समोर बसण्याची किंवा कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही. अगदी आपण कुठेही करू शकतो. तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून खूप छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत देते. तुमच्या जीवनाची सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर पहा, सर्वात महत्त्वाचं काय आहे, आपण सकाळी उठतो, बरोबर की नाही. आधी मी तुम्हाला सांगणार आहे काय करू नये, आपण काय करू नये हे सांगणार आहे. व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. आपण काय करू नये हे सांगणार आहोत. सकाळी आपण उठलो की आपण आपल्या बेडवरती बसलेलं असताना किंवा अंथरुणावरती बसलेलं असताना आपल्याला एक सवय असते, झोपेतच आपण मोबाईलचाच पडतो. कुठे आहे मोबाईल, किती वाजले वगैरे पाहण्यासाठी, किंवा काहींना सवय असते उठायच्या आधी पहिल्यांदा नेट चालू करायचं, व्हॉट्सअपला काय मेसेज आले किंवा फेसबुक चेक करा, इंस्टाग्राम चेक करा, किंवा अशी म्हणजे सवय असते प्रत्येकाची वेगवेगळ्या सवय असते, लगेच चालू करायचं. तर नाही, तुम्ही उठल्या उठल्या सकाळी तुम्हाला मोबाईल पाहायचा नाही. त्यानंतर काहींना अशी सवय, कारण काय होतं, जे काही वाईट समजा चुकून आपण स्क्रोल वगैरे करत असतो, मोबाईलची स्क्रीन पारदर्शक असते, त्याच्यामध्ये आपल्याला नकळत आपल्या चेहऱ्यात असतो आणि रात्रभर आपण झोपलेला असतो. वेगवेगळं वाईट वेव्स, निगेटिव्ह वेव्स आपल्या मध्ये प्रवेश करत असतात, वेगवेगळे विचार आपल्यामध्ये येत असतात. त्यामुळं आपल्या त्या वाईट वेव्स, निगेटिव्हिटी आपल्यामध्ये नाही यावी म्हणून आपल्याला मोबाईल पाहायचा नाही. दुसरी गोष्ट, सकाळी उठल्या उठल्या टी व्ही चालू करायचं बरोबर. सवय असते सकाळी उठले का लगेच बातम्या लावून द्यायच्या, बातम्या पाहायच्या, तर नाही. जे काही आपल्या घरामध्ये किंवा काही कोणतेही वातावरण असू द्या, पण बाहेरची जी निगेटिव्हिटी असते, बाहेरच्या लोकांमधील जे निगेटिव्ह वेव्स असतात, सोशल मीडिया असो कोणतेही असो, ते आपल्या कानावरती सकाळ सकाळ नाही पडून द्यायचं. हा झाला दुसरा. तिसरं, आपल्याला माहिती आहे की उठल्या उठल्या बहुतेक महिला रात्री झोपताना केस रिकामी करून झोपतात, म्हणजे सवय असते प्रत्येकाची त्याच्या इच्छेनुसार. शक्यतो केस रिकामी करून झोपू नये, केस बांधून झोपावे. पण तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही केस रिकामी करून जरी झोपले तरी सकाळी उठल्यानंतर आरशामध्ये तोंड पाहायचं नाही. भरपूर जणांना सवय असते, पहिलं उठलं का लगेच आरशासमोर उभं राहायचं, आपला चेहरा पाहायचा, मग केस वगैरे नीट करायची आणि मग तिथून पुढं आपल्या दिनचर्या लागायचं. तर नाही, आपण आपल्या आरशामध्ये आपला चेहरा पाहायचा नाही, कारण भरपूर वेव ज्या आपल्या शरीरावरती असतात, ज्या रात्रभर आपल्या शरीरावरती वास करत असतात, ज्या काही शक्ती असतात, त्या ज्या वेव्स असतात, त्या आपल्यामध्ये लगेच त्या क्षणापासून प्रवेश करतात. म्हणून आपल्याला आपला चेहरा आरशामध्ये पाहायचा नाही. हे झालं काय करू नये. आता सर्वात महत्त्वाचं काय करायचं, अगदी साधं सोपं आहे. पहा, खूप सोपं सांगत आहे, अगदी कोणीही कुठेही करू शकता. यासाठी कोणत्याही गोष्टींची तुम्हाला गरज लागणार नाही. अगदी बसल्या ठिकाणी तुम्ही करू शकता. अशी साधी सोपी सेवा आणि साधे सोपे उपाय आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाचं सांगते, व्यवस्थित ऐका. तुम्हाला सकाळी उठायचं, उठून तर तुमचे केस वगैरे जर रिकामी असतील, केस वगैरे बांधायचे, तिथंच अंथरुणावरती बेडवरती बसल्यावर काय करायचं, तुम्ही श्वास घ्या. बा आपण असा श्वास घेतो, श्वास घेताना आपल्याला जाणवतं की आपल्या डावी नाकपुडीतून श्वास पटकन होते, म्हणजे प्रेशरने जाते, तो उजव्या नाकपुडीतून जाते. प्रत्येकाच्या कोणत्या ना कोणती वेगवेगळी नाकपुडी असते. तुमच्या ज्या नाकपुडीतून श्वास मोठ्याने जातो असं तुम्हाला भास होईल, तोच पाय म्हणजे समजा माझी डाव्या नाकपुडीतून माझा श्वास
मोठ्याने जातो, मोठ्याने सोडला जातो. मग मी डावाच पाय काय करणार, जमिनीवरती टाकणार. जमिनीवरती डावा पाय टाकल्याच्यानंतर आपला जो डावा हात आहे तो आपल्या जमिनीला लावायचा, उजवा हात पण जमिनीला लावायचा. पहिल्यांदा डावा हात लावायचा, नंतर उजवा लावायचा आणि जमिनीचं दर्शन करायचं, धरणमातेला वंदन करायचं. आणि नंतर आपण आपला उजवा म्हणजे जर तुम्ही उजवी नागपुडी जर असेल तर तुम्ही उजवा टाकणार. मग नंतर मी डावा पाय टाकून जमिनीचं दर्शन घेऊन, धरणमातेचं दर्शन घेऊन तुम्हाला उठायचं आहे, तुमच्या पीठाखालीला सुरुवात करायची आहे. त्यानंतर त्यापूर्वीचा सांगायचं राहिलं. त्यापूर्वी तुम्हाला जमिनीला वंदन करून झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे हे जे दोन्ही कर आहेत, तुमचे जे दोन्ही हात आहेत, तुमचे जे दोन्ही हात आहेत ते तुम्हाला दोन्ही हात असे चेहऱ्याच्या समोर धरायचे आहे. बरोबर इथं मधोमध दोन्ही हातांच्या इथं मधोमध पाहिजे, इथं तळव्यांना इथं असं पाहायचं आहे, असं पाहायचं. आणि असं पाहून तुम्हाला काय बोलायचं आहे पहा, तिथं पाहायचं. 3 वेळा तुम्ही म्हणू शकता, 5 वेळा म्हणू शकता, 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा, जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढे वेळा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. मंत्र व्यवस्थित आहे का, असे हात पकडायचे. बरोबर इथं पाहायचं, पुन्हा सांगते, बरोबर इथं मधोमध पाहायचं आणि बोलायचं ओम श्रीं क्लीं, ओम श्रीं क्लीं, ओम श्रीं क्लीं, ओम श्रीं क्लीं, ओम श्रीं क्लीं. या मंत्राचं तुम्हाला इथे तळव्यांमध्ये पाहून काय करायचं आहे, मंत्रोच्चार करायचे आहेत किंवा स्मरण करायचं आहे, जप करायचं आहे. तुम्हाला पॉसिबल होईल तितक्या वेळा करायचं, कमीत कमी 3 वेळा, जास्तीत जास्त तुमची इच्छा असेल तेवढ्या वेळा. हे करून झाल्याच्यानंतर हात असेच धरायचे आणि तुमची जी काही इच्छा आहे, तुम्ही ज्या कोणत्या इच्छेसाठी बाहेर जाणार आहात किंवा जे कोणतं काम करण्यासाठी जाणार असाल, आता समजा एखादा मुलगा आहे तर तो मुलगी पाहण्यासाठी जाणार आहे, तर तो मुलगा काय म्हणणार आहे, तो मुलगा म्हणणार आहे, आज मी मुलगी पाहून आलो, मुलगी खूप छान आहे आणि माझ्या 7 जन्मात मला सुखात दुःखात साथ देणार अशी मुलगी मला भेटलेली आहे आणि या मुलीबरोबरच माझा विवाह होणार आहे आणि मी खूप आनंदी आहे आणि मी खूप आनंदाने संसार करणार आहे, असं बोलायचं आहे. समजा एखादा नोकरीसाठी जात आहे, तर इंटरव्ह्यूसाठी जात आहे, तर मला आज खूप छान नोकरी लागलेली आहे आणि मला आज खूप छान पॅकेज भेटलेलं आहे, आज माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि मी आज खूप खुश आहे, असं बोलायचं. समजा तुम्ही एखाद्या डीलसाठी जाता, कामासाठी जात असाल, तर तुम्ही तुमचे जे कामासाठी जात असाल ते काम बोलायचं. एखाद्या आजी आजोबा आजारी असतील तर त्यांनी काय बोलायचं, म्हणजे दुःख बरं व्हावं यासाठी, आज मला खूप छान वाटत आहे, आज मी डॉक्टरकडे जाऊन आले आहे, माझा आजार पण पूर्णपणे बरा झालेला आहे आणि आज मला खूप छान वाटत आहे आणि मला असंच उत्तर छान वाटत राहणार आहे, हे मला माहिती आहे, एवढं बोलायचं. ते बोलून झाल्याच्या नंतर, तुमची इच्छा बोलून झाल्याच्या नंतर पुन्हा हात असे पकडायचे, तळव्यामध्येच पाहायचं आणि बोलायचं थँक्यू देवा, आज मी खूप खुश आहे, थँक्यू देवा, आज मी खूप थँक्यू देवा, आज मी खूप खुश आहे. मी जितक्या वेळा तुम्ही मंत्र बोलला, जितक्या वेळा तुम्ही इच्छा बोलली, तितक्या वेळा तुम्हाला थँक्यू देवा असं बोलायचं आहे. यातून काय होतं, आपली जी इमॅजिनेशन आहे, आपली जी अट्रॅक्शन पॉवर जी आहे ती वाढते आणि आपली इच्छाशक्ती, आपण इमॅजिनेशन केलेली असते आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्या विचारांमध्ये प्रवर्तित होते आणि आपली जे काही इच्छा आहे त्या 1001 पूर्ण होतात, आपल्या भगवंतापर्यंत त्या इच्छा पोहोचतात. कारण सकाळ सकाळ आपल्याला माहिती आहे आपलं माइंड एकदम फ्रेश असतं, त्यामध्ये कोणतेही बाकीचे विचार नसतात. आपण शांत मनाने जर व्यवस्थित जर देवाची साधना जर केली तर आपली साधी हाकसुद्धा देवापर्यंत सहजरित्या पोचते. तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानत आहात त्या देवाला पण तुम्ही असं हे करून तुम्ही स्मरण करत होता, डोळ्याच्या बरोबर मधोमध तुम्ही हात जोडून स्वामी महाराजांना मानते, तुम्ही 5 मिनिटं शांत बसणार आणि स्वामी महाराजांची प्रतिमा इथं आणण्याचा प्रयत्न करणार. इथं प्रतिमा आल्याच्या नंतर मी माझी जी काही इच्छा आहे ती मी काय म्हणणार, समजा मी कामाच्या ठिकाणी जाते किंवा माझी नोकरीची इच्छा आहे, मी काय म्हणणार, हे स्वामी महाराज तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण सरकारी कामाची किंवा माझ्या नोकरीची इच्छा तुम्ही माझी पूर्ण केलेली आहे आणि आज मी खूप खुश आहे, अशात माझ्यासोबत राहा, माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या आणि मी आज खरंच खुश आहे आणि थँक्यू श्री स्वामी समर्थ महाराज, थँक्यू श्री स्वामी समर्थ महाराज, थँक्यू श्री स्वामी समर्थ महाराज, असं मी बोलणार. म्हणजे तुमची कोणतीही असू द्या, असं समजा तुम्ही मुलासाठी करताय, संतान प्राप्तीसाठी करताय, बाळासाठी करताय, तर तुम्ही काय म्हणणार आहात, हे स्वामी महाराजा मला खूप छान सुदृढ असं बाळ झालेलं आहे आणि माझ्या बाळावर
सोबत खूप खुश आहे. माझं बाळ पण खूप सुखी आहे. मी खूप सुखी आहे. माझ्या बाळाला असं सुदृढ आणि निरोगी असं आयुष्य लाभू दे. माझं बाळ खूप बुद्धिमान होऊ दे, हीच माझी इच्छा आहे. थँक्यू श्री स्वामी समर्थ महाराज. थँक्यू श्री स्वामी समर्थ महाराज. थँक्यू श्री स्वामी समर्थ महाराज. म्हणजे असं बोलायचं, म्हणजे इमॅजिनेशन करायचं. इमॅजिनेशन जर केले तर आपली 1001 इच्छा पूर्ण होते. कारण हे जे उपाय आहेत ते अट्रॅक्शनचे उपाय आहेत आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय आहेत ते खाली जात नाहीत. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि होतातच. म्हणून तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह ठेवून करायचे. पहा, गोष्टी होतात, लगेच होत नाही. गोष्टींना वेळ लागतो. ठीक आहे, काहींच्या लगेच होतात, काहींना वेळ लागतो. पण आपल्याला माहिती आहे, पहा, जर आपण जर केमिकलयुक्त औषधं जर घेतली तर त्याचा लगेच इफेक्ट होतो. आपल्याला लगेच पेनकिलर एखादी घेतली, डोकं दुखते, पेनकिलर घेतली, लगेच काही म्हणजे अर्धा एक तासामध्ये बरं वाटून तर डोकं दुखायचं बंद होतं. पण ह्या पेनकिलर आपण कंटिन्यू जर घेत राहिलो तर काही दिवसांनी त्या पेनकिलरचा आपल्या किडनीवरती परिणाम होतो. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तेच जर आयुर्वेदिक औषधं जर घेतली तर तुम्हाला हळूहळू इफेक्ट होतो. 2 दिवस लागतील, 3 दिवस लागतील, काही तास लागतील, काही महिने लागतील, तुमची डोक्याची काय बरी होईल. तसंच हे सेवेचं असतं, तसंच या उपायाचं असतं. याचा मेवा भेटतो, पण काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो. वेळ जर दिला तर आपल्या सर्व इच्छा, सर्व समस्या ह्या दूर होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होऊन आपण चांगल्या मार्गावरती, आपण सुखाच्या मार्गावरती चालू होतो. ज्यावेळेस आपण हे छोटे उपाय करतो, ज्यावेळेस आपण विश्वासाने करतो की होणारच आहे, त्यावेळेस इकडची जग तिकडं व्हायला वेळ लागत नाही. कोणतेही तुमचं अशक्य काम असू द्या, अगदी तुम्ही झिरोच्या खाली असू द्या, तरी स्वामी तुम्हाला तिथून वरती नेतात. आणि तुम्हाला मी सांगते, पहा, किती अशक्य काम असू द्या, जी गोष्ट कधी होऊ शकत नाही ती गोष्ट आपले स्वामी शक्य करतील स्वामी. म्हणून आपण म्हणतो, कोणतीही गोष्ट असू द्या, कोणतेही नियम, कोणतेही काही असू द्या, ते सर्व स्थगित करण्याचं काम आपले स्वामी महाराज करतात. फक्त मनामध्ये भाव ठेवायचा, मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची. आपल्या सर्व इच्छा ते पूर्ण करणार आहेत आणि होणारच आहे. माझे स्वामी करणारच आहे असं म्हणा. तुमच्या सर्व इच्छा ते पूर्ण होणार आणि होणारच. आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करा. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही केला तरी हरकत नाही. फक्त मनामध्ये भाव ठेवून करा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. तर व्हिडिओ अधिक मोठा होत आहे मला माहिती आहे. तर झालेली सेवा स्वामींच्या निरुद्ध व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काल व्हिडिओ आला नाही त्याबद्दल क्षमस्व. तब्येत बरी नव्हती म्हणून व्हिडिओ आला नाही, माफ करा. पण इथून पुढे व्हिडिओ रोजच्या रोज यावे यासाठी मी नेहमी प्रयत्न करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज.